आणि जालन्यामधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। भोकरदनमध्ये आरोग्य विभागानं छापेमारी केली आहे। गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर गवांडे नावाच्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकानं ही छापेमारी केली आहे। दवाखान्यामध्ये डॉक्टरसह 3 महिला आढळून आल्यामुळे पथकाकडून दवाखान्यासह संबंधित डॉक्टरची कसून चौकशी सुरू आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून दवाखान्यामध्ये असलेल्या औषधांच्या साठ्यांसह दवाखान्यामध्ये कसून तपासणी सध्या केली जाते। त्यामुळे भोकरदनमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या संशयावरून आरोग्य विभागाच्या पथकानं ही कारवाई सुरू केली आहे। लक्ष्मण सोळुंके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल, नेमकं कुठे हा प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये काही आढळून आलंय का? सागर, आपण बघितलं तर 1 वर्षापूर्वी भोकरदन शहरामध्ये दिलीप सिंग राजपूत यांच्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली होती आणि त्या प्रकरणी भोकरदन सह बुलढाणा जिल्ह्यातील 28 डॉक्टर आरोपी या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। ते प्रकरण ताजं असतानाच आता आपण बघू शकतो की भोकरदन शहरापासून जवळ असलेल्या नांजावाडी या ठिकाणी आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। आणि या कारवाईमध्ये आपण बघू शकतो की डॉक्टर गवांड्यासह आणखी एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सोनोग्राफी मशीन त्यासह ज्या गर्भनिदान गर्भपाताच्या ज्या गोळ्या असतात त्या सुद्धा या ठिकाणी आढळून आलेल्या आहे। आणि 3 महिलांना या ठिकाणी ताब्यात या ठिकाणी 3 महिला सुद्धा आढळून आलेल्या आहेत। त्या 3 महिला ह्या गर्भनिदान चाचणी करण्यासाठी आणि गर्भपात करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात आता आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता डॉक्टरसह अन्य एका आरोपीला ताब्यात घेतलेला असून 3 महिलांना या ठिकाणी त्यांची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे। आणि या प्रकरणी आता भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये या सर्व साहित्यासह या आरोपींना भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। कारण की आपण बघू शकतो की गेल्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी भोकरदन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भनिदान आणि गर्भपाताची चाचणी केल्याप्रकरणी मोठं प्रकरण या ठिकाणी ताजं असतानाच आज हा पुन्हा या ठिकाणी ही घटना उघड आलेली आहे। नक्कीच लक्ष्मण, या घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।